कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार। नमस्कार, मी प्रियंका। लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। वारकरी संप्रदाय हा पवित्रतेचा आणि नैतिकतेचा पाया आहे। मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरीमध्ये वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे। श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी या आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपी कीर्तनकाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। या प्रकरणातील पीडित मुलगी ही इयत्ता 8वीत असल्यापासून तिच्यावर हा अत्याचार आणि तिचा छळ सुरू होता। आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत होता। दोन्ही कुटुंबात सलोख्याचे संबंध होते। पीडितेचा भाऊ हा आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे। याचाच फायदा घेऊन आरोपीने 2011 पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली। मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले। पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली। मी 2 हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितलं तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन, अशी धमकी तो देत होता। कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ सहन केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। हे प्रकरण 10 मार्च 2026 ला मात्र शिगेला पोहोचलं। आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावलं। तिने येण्यास नकार दिला असता त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली। भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता आरोपीने तिला कॉम्प्युटर रूम मध्ये नेऊन मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेला चटके दिले। या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला। मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणंही कठीण झालं होतं। 14 मार्चला जेव्हा पीडितेचा भाऊ घरी आला तेव्हा तिची गंभीर अवस्था त्याने पाहिली आणि तिला विश्वासात घेतलं। मावस भावांच्या उपस्थितीमध्ये पीडितेने आपल्यावर झालेला 5 वर्षाचा अन्याय त्यांच्या समोर सांगितला। त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दिली। पारनेर पोलिसांनी या प्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय। ढवळपुरीमध्ये शनिवारी 14 मार्चला यशवंत महाराज थोरात याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पारनेर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करत या आरोपी महाराजाला 15 मार्चला पहाटे 4 वाजता ढवळपुरी येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे। न्यायालयासमोर त्याला हजर केलं असता न्यायालयाने आरोपीला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मारग हे या प्रकरणाचा तपास करत आहेत। शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं की भगवे कपडे घातले म्हणजे कोणी साधू होत नाही, त्यासाठी आचरण शुद्ध असावं लागतं। अशा घटना जर आपल्या जिल्ह्यात घडत असतील तर आपल्या सगळ्यांनाच या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे। तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।